तर चला आज आपण प्रॅक्टिस पेपर नंबर 2 बघणार आहोत. ठीक आहे. यामध्ये 1 ते 3 प्रश्नांसाठी 1 to 3rd क्वेश्चनसाठी हा पॅसेज दिलेला आहे. सर्वप्रथम तुम्हाला हा पॅसेज व्यवस्थित वाचून अंडरस्टँड करायचा आहे. सेंटेन्स एक एक वाचा, पूर्ण समजून घ्या आणि त्यानंतर त्याचा मीनिंग लावा. पॅसेजमध्ये नेमकं काय काय सांगितलं. ओके. जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटामध्ये तुमचं वाचून अंडरस्टँडिंग होऊन जातं. डोंट वरी. ओके. अँड देन रीड द क्वेश्चन. ओके. सो फर्स्ट क्वेश्चन इज वेअर डिड द ओल्ड मॅन लिव्ह. ओके. द ओल्ड मॅन लिव्स इन द city. Here you can see in the passage in a city. So here our option number 3 is the correct answer. Okay. How many sons old man had? Old man ला किती मुले आहेत टोटल. ओके. फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड द क्वेश्चन. ओके. सो किती सन्स आहेत? ही हॅड 4 सन्स. ओके. सगळी आन्सर्स तुम्हाला पॅसेजमध्ये भेटतात. ओके. सो व्यवस्थित वाचलं की बरोबर एका सेकंदात उत्तर सापडणार. सो ही हॅड 4 सन्स. हिअर इज द 4th. ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. ओके. आफ्टर दॅट द क्वेश्चन 3 इज व्हॉट डिड ओल्ड मॅन डिसाइडेड टू डू बिफोर डिस्ट्रीब्युटिंग हिज वेल्थ. म्हणजे त्याची जी वेल्थ होती, संपत्ती होती, त्याबद्दल त्यांनी काय निर्णय घेतला. ओके. तर त्याबद्दल त्यांनी काय निर्णय घेतला? बिफोर डिस्ट्रीब्युटिंग हिज वेल्थ अमॉंग देम ही डिसाइडेड टू टेस्ट देम. म्हणजे मुलांची एक परीक्षा घेण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. ओके. दिस 3 क्वेश्चन्स रिलेटेड विथ दिस पॅसेज इज ओव्हर हिअर. ओके. नाव मूव टू द क्वेश्चन नंबर 4. मूव टू द क्वेश्चन नंबर 4. Identify the noun from the given sentence. Okay. The sentence is see what I mean. See what I mean. Said नियाती. ओके. आता हे कोणी म्हटलेलं आहे? नियाती. आता इथे तुम्हाला कुठेतरी नाउन दिसते का? सी इट्स अ वर्ब, WH इट्स अ क्वेश्चन, I इज अ प्रोनाउन, मीन इज अ सिंपल वर्ड. ओके. सो सेड नियाती मीन्स इट इज द noun. So our correct answer is the niyati, option number 3. Okay. Now the question number 5. Fill in the blanks with suitable alternatives. Okay. Suitable alternatives. He dash dash working in the field. आता इथे ing लागलेलं आहे. काय लागलेलं आहे? ing लागलेलं आहे आणि हा सिंग्युलर आहे. ही काय आहे? सिंग्युलर आहे. मग सिंग्युलरसाठी आपण काय वापरतो? इज वापरतो. बरोबर. सो हिअर द करेक्ट आन्सर इज. आपण इथे आर का नाही घेतलं? कारण आर आपण प्लुरलसाठी घेतो. अँड काय आहे? आर्टिकल. सो वर्किंग इज अ वर्ब. सो वर्किंग वर्बच्या अगोदर आर्टिकल नाही घेत आपण. ओके. आणि वर्ब इट्स ऑल्सो युज्ड फॉर प्लुरल इन पास्ट टेन्स. ओके. सो हिअर द ऑप्शन नंबर 1 is the correct answer. Okay. Now see the question number 6. Pick out the pronoun in the given sentence. Okay. आता दिलेल्या सेंटेन्समधून तुम्हाला प्रोनाउन शोधायचा आहे. इट्स व्हेरी इझी. ओके. ही डज नॉट कम टू प्ले ग्राउंड. ओके. हिअर ही इज द प्रोनाउन. ओके. डज नॉट कम. कम इज व्हॉट? कम इज अ वर्ब. टू प्रिपोजिशन. प्ले ground, playground, it's a place. Okay. Now the correct answer is he. Now move to the question 7. Fill in the blanks with suitable word. Okay. She dash dash a song. Okay. She singing not possible. Singing च्या आधी is असायला पाहिजे, पण इथं is ऑप्शन नाही आहे. सो एखादा दुसरा आपण ऑप्शन चेक करूया. सिंग येईल का? नाही. कारण शीच्या पुढे जर आपण कुठलाही वर्ब वापरला तर त्याच्या पुढे एस लागतं. बरोबर ना. ही, शी, इट याच्यामध्ये कुठलाही वर्ब घेतला तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आपण काय करतो? त्याच्या पुढे एस लावतो. इथे लावलेला आहे का? नो. दिस इज नॉट ऑल्सो द आन्सर. नाव द नेक्स्ट इज सिंग्स. येस, इट्स आन्सर बिकॉज इट्स अ सिंग्युलर, सिम्पल टेन्स, सिम्पल प्रेझेंट टेन्स अँड येस ऑल्सो देअर. ओके. सो the option number 3 is the correct answer. Okay. Sung is a past tense. Okay. We will not take that. How many punctuation mark are used in the sentence? Okay. Given sentence.
That's a great idea, said Sunil. Okay, what are the punctuation marks? How many punctuation marks are there? How to count that? This is the double inverted comma. We have to count that as a one. Okay, this is opening and this is closing. See, opening and this is closing. एकच आहे तो पंक्च्युएशन मार्क. ठीक आहे, सो ह्याला डबल काउंट नाही करायचं. सो दिस इज डबल इन्व्हर्टेड कॉमा, फर्स्ट पंक्च्युएशन मार्क, सेकंड इज द दिस कॉमा, थर्ड इज द फुल स्टॉप. ओके, आणि फिफ्थ इज apostrophe. Okay, so how many are there? 4 punctuation marks are there. You can see that. Okay, very easy question. Now the question number 9. Which of the following is correctly framed sentence? आता यामध्ये काय करावं लागतं आपल्याला? ग्रॅमॅटिकली कुठलं सेंटेन्स एकदम करेक्ट आहे ते फाइंड आउट करावं लागतं. छोट्या छोट्या चुका असतात. व्यवस्थित रीडिंग प्रॅक्टिस तुम्ही करत असाल तर तुम्हाला हा प्रश्न कधीच अवघड जाणार नाही, पटकन सोडवू शकाल. सो सी, ही इज वन ऑफ द ग्रेट प्लेयर. ही इज वन ऑफ द ग्रेट प्लेयर. इट्स अ करेक्ट आन्सर. ओके, देन 10th question, pick out the adjective in the given sentence. Adjective means what? It tells us more about the noun. Is it? Okay, so see, noun is the brother, but the brother is little. Okay, so little is the correct answer. Okay, now the question number 11. Okay, question 11. Identify the singular form of noun. Singular form of noun. Mice is a plural, wires plural, dogs plural, and cow is a singular. Now the 12th one. Okay, so the correct answer is 4. Now see, identify the kind of sentence. Okay, kind of sentence. Okay, so first, who are you? इथे काय केलेले? प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, प्रश्नार्थक जर एखादं वाक्य असेल तर त्याला आपण इंट्रोगेटिव्ह म्हणतो. ठीक आहे, पण बाकीचे हे काय आहेत ते पण बघूया आपण. ठीक आहे, इथे फक्त उत्तर काय आपलं 3 आहे. चल ऐका आता. असरेटिव्ह म्हणजे सिंपल पॉझिटिव्ह जे सेंटेन्स असतात विथ फुल स्टॉप, त्याला आपण काय म्हणतो? असरेटिव्ह सेंटेन्स. ओके, एक्सक्लामेटरी म्हणजे ज्यामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचे फिलिंग्स किंवा इमोशन्स आपल्याला दाखवलेले असतात त्याला एक्सक्लामेटरी म्हणतो. ओके, त्यानंतर इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्हमध्ये आपण एखाद्याला कुठली तरी इन्स्ट्रक्शन देत असू, जसं क्लोज द डोअर, स्टॉप रायटिंग, स्टँड अप, सिट डाऊन, ह्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. बरोबर. सो इन्स्ट्रक्शनचे जर का काही सेंटेन्सेस असतील तर त्यासाठी इम्पेरेटिव्ह आपण सेंटेन्स त्याला म्हणत असतो. ठीक आहे, आणि एक निगेटिव्ह सेंटेन्स पण असतं, त्यामध्ये नॉट शब्दाचा यूज होतो. मग ज्या सेंटेन्समध्ये नॉट शब्द आला त्याला निगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. सिंपल कन्सेप्ट होता. नेक्स्ट इज फिल इन द ब्लँक विथ करेक्ट फ्रेज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. ठीक आहे, फ्रेज टाकायची आहे तुम्हाला. वी शुड ॲक्ट टू फेवर ऑफ आवर फ्रेंड. ठीक आहे, फेवर ऑफ, वी शुड ॲक्ट टू फेवर ऑफ आवर फ्रेंड. ओके, हिअर द ऑप्शन 1 इज द करेक्ट आन्सर. ओके, नाव मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Question number 14. Okay, what is the question? Question number 14. See here, identify the idiom from the given alternative which means warm welcome. Warm welcome. आता idioms म्हणजे काय असतात? Idioms म्हणजे वाक्यप्रचार असतात. जसं की हिंदीमध्ये तुम्ही म्हणता मन में लड्डू फूटना, म्हणजे काय? की खूप आनंद होणे, बहुत खुश होणं. बरोबर का नाही? मग तसंच इंग्रजीमध्ये जे इडम्स असतात ते म्हणजे इंग्रजीमधले काय असतात? वाक्यप्रचार असतात. ओके, आता वॉर्म वेलकम म्हणजे काय? एखाद्याचं स्वागत करणे. ओके, आनंदाने एखाद्याचं स्वागत करणे. मग ह्याचा अर्थ काय होतो? विथ ओपन आर्म्स म्हणजे पूर्ण मोकळ्या मनाने आपण एखाद्याचं स्वागत करतो, हे पहिल्या ह्याचा अर्थ होतो. बरोबर. ॲट 11th आवर म्हणजे ऐन वेळेला, हा त्याचा अर्थ होत नाही. वॉर्म वेलकमचा अर्थ काय? की मोकळ्या मनाने स्वागत करणे. ओके, सो विथ ओपन आर्म्स याचा आन्सर आहे. ठीक आहे, हे बाकीचे का नाही. टू अवॉइड म्हणजे एखाद्याला इग्नोर करणे, आणि व्हेरी रेअरली म्हणजे कधी कधी.
सो हे तीनही ऑप्शन इनकरेक्ट आहे. फक्त फर्स्टवाला आहे विथ ओपन आर्म्स. आपल्या घरी कोणी लहान मुलं आलं किंवा कोणी पाहुणे आले तर आपण त्यांचं स्वागत कसं करतो? मोकळ्या मनाने करतो. लहान मुलं असेल तर आपण त्याला लगेच आपल्या हातामध्ये घेतो, बरोबर ना? सो दिस ऑल मीन्स आर वॉर्म वेलकम विथ ओपन आर्म्स. ओके, नाव here you can see the question 15 to 17. Okay, what is given here? See, read the following conversation दिलेले आहे. मग त्यामध्ये किती पर्सन इन्क्लूड असतील ते आपल्याला बघावं लागतं. काही पर्सन्स असतात ते एकमेकांमध्ये कम्युनिकेशन केलेलं असतं आणि त्यांच्यामध्ये किती लोक इन्क्लुडेड आहेत. ओके, ते पण आपल्याला व्यवस्थित बघावं लागतं. खूप केअरफुली वाचावा लागतो कॉन्व्हर्सेशनचा क्वेश्चन, कारण फिरून क्वेश्चन विचारले जातात यात. त्यामुळे सो आन्सर टू क्वेश्चन्स चूजिंग द राईट ऑप्शन. तर इथे 15 to 17 पर्यंतचे जे क्वेश्चन्स आहेत ना, 15, 16, 17 हे सगळे ह्या कॉन्व्हर्सेशनवर डिपेंड आहेत. ओके, सो फर्स्टली वी विल रीड द कॉन्व्हर्सेशन. वन डे अ लायन वॉज फास्ट asleep when a little mouse jumped on him and woke him up. Okay, त्याला उठवलेले. Then see, lion. First sentence shows us the situation. ठीक आहे? So lion, how dare you wake up me? I will punish you by eating you up. मी तुला खाऊन एक पनिशमेंट देईल म्हणतो तो. So mouse said, oh great king, I'm so small. Let me go and I will help you one day. Lion, forgive him. Lion, forgive him. ठीक आहे, त्यांनी माफी मागितली आणि लायनने त्याला सोडून दिलं. तो म्हटलं की मी एक ना एक दिवस तुझ्या कामाला नक्कीच येईल. A few days later, the lion was caught into the trap and roaring loudly. Okay, mouse said, don't worry my friend, I will get you out. ओके, माऊस म्हटला घाबरू नको, मी काढतो तुला. सो माऊस निपल्ड द नेट अँड द किंग ऑफ जंगल वॉज फ्री. ओके, एवढासा उंदीर त्यांनी एवढं मोठं काम केलं, जंगलाच्या राजाला वाचवलं. सो लायन सेड, थँक्यू, नाव वी आर फ्रेंड्स. तो त्याच्या कामाला आला. लायनला आधी वाटलं नव्हतं पण आला तो कामाला. सो लायन म्हटला थँक्यू, नाव वी आर फ्रेंड्स. आता आपण फ्रेंड्स आहोत. ओके, so we read that conversation carefully. Okay, now questions are, how many animals are there in this conversation? Only two. Okay, only two, lion and the mouse. Okay, now the next is, who was caught in the trap? Obviously lion, is it? So option number 2 is the correct answer. And 17th question is, what is the precious message gives द कॉन्व्हर्सेशन. कॉन्व्हर्सेशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मेसेज काय देण्यात आलेला आहे? पनिश समवन फॉर हिज मायनर मिस्टेक. छोट्या गोष्टीसाठी एखाद्याला पनिशमेंट द्या, हे गोष्टीत सांगितलं आहे का कॉन्व्हर्सेशनमध्ये? नो. ट्रॅप टू समवन इन डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये एखाद्याला ट्रॅप करणे, हे गोष्टीत सांगितलं आहे का? नो. ओके, रीड द थर्ड. फॉरगिवनेस इज द बेस्ट पॉलिसी. कुणालाही माफ करणं ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. येस, दिस मॅसेज इज गिवन इन दिस कॉन्व्हर्सेशन. सो आवर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. डोंट पार्डन समवन. ठीक आहे, कुणालाही माफ करू नका. ओके, देन क्वेश्चन नंबर 18th. सी, फ्रेम द WH टाईप क्वेश्चन फॉर द अंडरलाइन पार्ट इन द सेंटेन्स इन अन आन्सर. ठीक आहे, जे तुम्हाला सेंटेन्स दिले त्यासाठी एक WH क्वेश्चन तुम्हाला तयार करायचं आहे. ओके, पण यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय असते ती व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. आता यामध्ये अंडरलाईन कशाला केली आहे ती गोष्ट तुमच्या उत्तरामध्ये मेन्शन व्हायला पाहिजे. ओके, तरच ते WH क्वेश्चन रिलेटेड टू दॅट सेंटेन्स होऊ शकतं. बरोबर. आता इथं मेन फोकस त्यांनी कशावर केला आहे? लिटल. ओके, शुगर किती आहे? लिटल. सॅकमध्ये शुगर किती आहे? लिटल आहे. ओके, सो याच्यासाठी प्रश्न काय होईल? व्हॉट अमाऊंट ऑफ शुगर आर देअर इन दॅट सॅक? ओके, सो आन्सर काय येणार? देर इज अ लिटल शुगर इन दॅट सॅक. सो WH क्वेश्चनमध्ये मी व्हॉट इथे काय केलंय?
ॲज अ आन्सर म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. सो माय आन्सर इज द ऑप्शन नंबर 4 वॉट. ओके, नाव दिस इज द question. It's a very simple question if you read this carefully and understand it well. Okay, so put the suitable letters in a place of dot and star to solve this crossword. ओके, हा क्रॉसवर्ड आपल्याला सॉल्व करायचा आहे. यासाठी आपल्याला सर्कल हा जो डॉट आहे, ब्लॅक डॉट अँड ब्लॅक स्टार, त्याच्या जागी प्रॉपर आपल्याला काय करायचे, लेटर्स ॲड करायचे. ठीक आहे, तर आता हा प्रश्न सोडवताना तुम्हाला काय करावं लागतं ते बघा. तर आता लेटर्स काय काय दिलेले आहेत आपल्याला, बी स्टार एल सर्कल डॉटेड स्टार व्ही अँड देन अगेन स्टार. ठीक आहे, मग ह्या स्टारच्या जागी आपल्याला काय करावं लागतं, पहिल्या ऑप्शनमधलं ई टाकायचं. सगळीकडे जिथे जिथे स्टार आहेत ना त्या सगळ्या स्टारच्या जागी ई टाका आणि डॉटच्या जागी ए टाका. ठीक आहे, आणि व्यवस्थित मिनिंगफुल वर्ड तिथे तयार होतो का तो आपल्याला चेक करायचा आहे. ठीक आहे, सो पहिले हे दोन ऑप्शन आपल्याला चेक करायचे. जर सगळ्यांसाठी मिनिंगफुल वर्ड्स तयार होत असतील सगळ्या ठिकाणी, सगळ्या क्रॉसवर्ड्समध्ये, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्समध्ये, तर ते आन्सर तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, सो आपण हे तिन्ही जर टाकून बघितले तर सगळ्या ह्याच्यामध्ये मिनिंगफुल वर्ड्स होत नाहीत. सो आय ट्राईड दिस वन ॲट द लास्ट. सो सी हाऊ आय सॉल्व दॅट. सी B, here is the star, then L, here is the dotted circle, here is the star again, V, and here is the star. Okay, here is a star. मी छोटासा काढते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की मी नेमकं काय करते. ठीक आहे, त्यानंतर वरतून एक लाईन येते आहे, इथे V आहे, इथे परत स्टार आहे. ओके, इथे R आहे आणि इथे Y. ओके, या स्टारच्या अलीकडे एफ, इथे परत स्टार, परत एल. ओके, इथे स्टार, ए आर. ओके, आता वरतून एक वर्ड तयार होऊन येतोय. वरतून येतो वर्ड काय येतो, इथे सर्कल, इथे स्टार आणि इथे डब्ल्यू. ठीक आहे, एवढं करायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी थोडंसं प्रॉपरली ड्रॉ करून दाखवत आहे. ठीक आहे, चला आता मी स्टारच्या जागी काय टाकणार आहे, ई टाकणार आहे आणि डॉटच्या जागी आय टाकणार आहे. ठीक आहे, स्टार कुठे कुठे आहे, इथे आहे, मग स्टारच्या जागी मी काय टाकणार, ई. अजून कुठे, ई ई ई ई ई, हिअर इज यस ई. आता डॉटच्या जागी मी काय टाकणार आहे, आय टाकणार आहे. ठीक आहे, डॉटच्या जागी हिअर इज डॉट आय आय. इज देर एनी dot? No, only 2 dots are there. See, the words are all words are meaningful. Believe, view, every, feel and ear. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला आडवे आणि उभे वर्ड्स तयार करून घ्यायचे आहेत आणि सगळेच जर का मिनिंगफुल वर्ड्स मिळाले तर ते काय असतं, तुमचं आन्सर असतं. ओके, नाव सी द क्वेश्चन नंबर 20. ओके, find the proverb closest in the meaning to the following. Cut your coat according to the cloth. ठीक आहे, म्हणजे आपण मराठीमध्ये एक म्हण आहे, अंथरूण पाहून पाय पसरावे. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यातच आपण काय राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे त्यातल्या त्यात. ठीक आहे, कट युअर कोट अकॉर्डिंग टू द क्लोथ, म्हणजे आपल्याकडे आहेत 10 रुपये आणि आपण खर्च करतोय 100 रुपये, म्हणजे काय होणार, अवाजवी खर्च होणार आणि आपल्याला परवडणारा सुद्धा नसणार. बरोबर, मग कोट कसा हवा, जेवढा कपडा आहे तेवढाच कोट शिवायला हवा. याचा अर्थ तसा आहे का, नाही. आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत आपण त्याच्याकडे आधी फोकस करून त्यावरच काम करायला हवं. ओके, सो सी, पीपल जज अ मॅन बाय द टाईप ऑफ फ्रेंड्स ही हॅज. काहीच अर्थ लागत नाही. बरोबर, लर्न टू लिव्ह विदिन युअर मीन्स, म्हणजे तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यामध्येच जगायचं शिका तुम्ही. उगाचच आवाजवी गोष्टींमध्ये खर्च करणे किंवा आवाजवी गोष्टी दाखवणे हे योग्य नाही. प्रोवर्ब म्हणजे काय असतात, म्हणी असतात, म्हणी.
ओके. त्या म्हणी तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये सगळ्यात दिलेल्या आहेत विथ देअर मिनिंग्स. ओके. यू हॅव टू रीड दॅट प्रोव्हर्ब्स अगेन अँड अंडरस्टँड देअर मिनिंग्स. ओके. सो हिअर the option number 2 is the correct answer. Now the question number 21. Find the contracted form of the given word. Must not. Must not. Okay. Here you can see the contracted form. Now the question number 22. Okay. Here you can see the question number 22. Find the predicate in the given sentence. Okay. Predicate. आता प्रेडिकेट आणि सब्जेक्ट अशा वाक्यामध्ये दोन भाग असतात. ओके. वाक्याच्या सुरुवातीला काय दिलेलं असतं, नाऊन दिलेला असतो, त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. ठीक आहे. जो कर्ता असतो त्या वाक्यामधला, सेंटेन्समधला. ओके. आणि त्याच्या पुढचा जो पार्ट असतो, वर्ब आणि व्हर्बच्या पुढचा होल पार्ट, त्याला आपण काय म्हणणार आहोत, प्रेडिकेट्स. ओके. सो सब्जेक्ट म्हणजे काय असतो, वाक्याच्या सुरुवातीला जो नाऊनचा पार्ट असतो त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्ट म्हणतो. आणि त्याच्या पुढचा पूर्ण जो पार्ट असतो सेंटेन्सचा त्याला आपण प्रेडिकेट म्हणतो. ओके. हिअर द किंग इज द सब्जेक्ट. ओके. बट दे आस्क अस अबाउट द प्रेडिकेट. ओके. सो लिव्ड इन द पॅलेस, लिव्ड इन द पॅलेस, दिस इज द रेस्ट ऑफ द पार्ट ऑफ द सेंटेन्स दॅन द किंग. ओके. द किंग सब्जेक्ट आहे, त्याच्या पुढचा पार्टच आपल्याला हवा होता ॲज अ प्रेडिकेट. सो आवर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. Okay. Now see the question number 23. If the accident takes place on Pune-Solapur highway and there is crowd of people to see it, what will be your right action? ठीक आहे. आता हा जनरल क्वेश्चन आहे. तुम्ही लॉजिक तुमचं कसं लावता किंवा तुमची पर्सनॅलिटी कशी आहे ते याच्यावरून कळतं, किंवा जे मॉरल व्हॅल्यूज असतात ज्या आपल्याला यायला पाहिजे त्या अशा क्वेश्चन्समधून आपल्याला कळत असतात. सो सी, पुणे सोलापूर हायवेला ॲक्सिडेंट झाला आहे आणि तिथं खूप क्राऊड जमा झाला आहे, गर्दा जमा झाला आहे. मग अशा वेळेला तुम्ही स्वतः काय करणार? सो हिअर फर्स्ट ऑप्शन इज टू इन्फॉर्म अबाउट ॲक्सिडेंट टू द पोलीस स्टेशन फर्स्ट. पटकन तुम्ही काय करणार, पोलीस स्टेशनचा नंबर डायल करणार आणि त्यांना ते इन्फॉर्म करणार. येस, इट इज द करेक्ट ॲक्शन. ओके. नाव द सेकंड इज लुकिंग केअरफुली टू द पॅसेंजर्स. ओके. पॅसेंजर्सला बघत बसणार का तुम्ही आधी? नाही, तुम्ही काहीच करू शकणार नाही त्या पॅसेंजरला बघून. तुम्हाला कुठली ना कुठली तरी टीम तिथे बोलवावीच लागेल. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले पोलिसांनाच कॉल करू शकता. ओके. टू रन अवे फास्ट, म्हणजे तिथे ॲक्सिडेंट झाला आहे, अरे बाबा इथं खूप गोंधळ होणार, चला पळा पटकन, असं करणार का? नाही करणार तुम्ही. कीप क्वाईट फॉर अ लॉंग टाईम, शांत बसून राहणार आणि बघत राहणार ते लोक काय करतायत ते. सो दिस इज रॉंग. सो आवर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. टू इन्फॉर्म अबाउट ॲक्सिडेंट टू द पोलीस स्टेशन फर्स्ट. ओके. नाव द नेक्स्ट क्वेश्चन इज 24th question. Now the next question is 24th question. Select correct ordinal number for blank. ठीक आहे. ऑर्डिनल नंबर्स, ठीक आहे, आपले नंबर्स कोणते असतात? इंटरनॅशनल नंबर्स असतात ते 1 2 3 4 असे असतात. बरोबर. ऑर्डिनल नंबर्स कसे असतात? फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. म्हणजे हे आपल्याला काय सांगतं? एखादी रँक सांगतं किंवा पोझिशन सांगतं. कोण? ऑर्डिनल नंबर्स. आणि जे इंटरनॅशनल नंबर किंवा नंबर्स असतात ते सिम्पली आपल्याला काय सांगतात? एक सिक्वेन्स सांगतात फक्त. बरोबर का नाही? हां, एकामागे कुठले नंबर्स आहेत ते, पण त्यांच्या पोझिशन एक्झॅक्टली सांगणे किंवा त्यांची रँक सांगणे, तर त्याच्यासाठी आपण कुठले नंबर्स यूज करतो? ऑर्डिनल नंबर्स यूज करतो. ठीक आहे. माय नंबर इज 7 इन द कॅटलॉग. माझा नंबर 7 आहे. ओके. नंबर सांगितला आहे जस्ट, पण आता इथं तर ती तिची लोकेशन सांगते आहे, लोकेशन किंवा प्लेस. सो ते सांगण्यासाठी आपल्याला ऑर्डिनल नंबर यूज करायचा आहे 7साठी. सो माय नंबर इज 7, माझा नंबर 7 आहे कॅटलॉगमध्ये. सो आय एम 7th इन द क्लास, त्यामुळे मी 7th आहे क्लासमध्ये. ओके. सो माय आन्सर इज 7th. ओके. आता इथे तुम्ही सगळे 1 by 1 चेक करायचे आणि ऑर्डिनल नंबरसाठी 7ला काय म्हणतात? ओके. सो दिस इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 2, 7th. ओके. नाव द नेक्स्ट इज विच डायरेक्शन इज देअर इन बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट. नॉर्थ आणि ईस्टमधली डायरेक्शन कोणती आहे? आता इथे वरती काय असतं तुमचं? नॉर्थ. ओके. आणि या साईडला काय असतं? ईस्ट असतं. बरोबर.
ही ईस्ट आणि ही नॉर्थ. ठीक आहे. मग त्याच्या बिटवीन कुठली डायरेक्शन असते? बिटवीन. मग हे नॉर्थ इकडचं घेतलं आणि इकडचं ईस्ट, नॉर्थ ईस्ट. ओके. मग त्याच्यामध्ये कुठली डायरेक्शन निघाली? नॉर्थ ईस्ट डायरेक्शन निघाली. ओके. आता हे जे सोल्युशन बघितलं आहे आपण ते पेपर 2 इंग्लिशचं बघितलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 मॅथमॅटिक्सचं सोल्युशन बघणार आहोत. केअरफुली सगळे क्वेश्चन्स बघा आणि नंतर परत एकदा स्वतः पेपर सोडवून बघा. ओके.